आपण आज छत्रपतींच्या विचारातून सर्वच जमलेले मावळे आज आपण राजर्षी शाहू यांच्या 150व्या जयंतीनिमित्त हा पदयात्रेचा कार्यक्रम आयोजित केला होता। आपण सर्व जाती धर्माच्या बोर्डिंगला एक ज्ञानज्योत छत्रपती शाहू महाराजांचे जे विचार होते शिक्षणाबद्दलचे, त्या विचाराबद्दल आज जे बोर्डिंग आहे कोल्हापूर शहरात, त्या बोर्डिंगला परत आपल्या नवीन पिढीला त्याचा उजाळा व्हावा, त्याची आठवण व्हावी आणि त्याच्यापासून प्रेरणा आपल्या तरुणांच्यात यावी, या उद्देशाने या पदयात्रेचं आयोजन केलं होतं। आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला आणि इथून ही प्रेरणा घेऊन आपण इथं ही प्रेरणा अखंड चिरंत जीवन ठेवण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या भावी पिढीला छत्रपती शाहू महाराज समजावे ही मी माझ्याकडून अपेक्षा करतो। तळमळीनं आजचा जो सोशल मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या मीडिया आपली नवी पिढी ही मोबाईलमध्ये अडकत चाललेली आहे। तर आपल्या शाहूला जर वाचायचं असेल तर आपण वाचनाची गरज आहे आणि ती आपल्याला वाचवू शकते। वाचला तर वाचला जी म्हण आहे त्याप्रमाणे आपण शाहूंची जितकी पुस्तकं वाचाल त्यावरून आपल्याला शाहू महाराजांचं जे आपल्या समाजासाठी योगदान आहे, शाहू महाराजांनी एकाच क्षेत्रात योगदान नाही दिलेलं तर शाहू महाराजांनी सगळ्या क्षेत्रात योगदान दिलेलं आहे। असा लोकराज्य आपल्याला लाभला, त्याबद्दल आपण त्यांचे कितीही म्हणलं तर उपकार फेडू शकणार नाही। आपण कमीत कमी वेळ इथं आपल्या मेसेजवर आपल्या शाहू प्रेमासाठी आपण उपस्थित राहिला, त्याबद्दल मावळा कोल्हापूर फाउंडेशनवरच्या वतीने मी आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि देशनाथ पवार सरांना विनंती करतो की आपल्या सर्व मावळ्यांना त्यांनी मार्गदर्शन करावं।